एक वेळेस सिरसाळ्याची सत्ता आल्यास काय विकास असते, काय कामं असतील हे मी दाखवून देईन तुम्हाला. सिरसाळकरांना हे 100% दाखवून देईन. इथला सिरसाळकर आहे का स्वाभिमानी आहे असं वाटतंय काही लोकांना की आम्ही अर्थशास्त्राच्या जीवावर निवडणूक जिंकू, पण ज्यावेळेस मी मैदानात असेल त्यावेळेस तुमचं अर्थशास्त्र काहीच काम करणार नाही. मी तुम्हाला आज ठणकावून सांगतो विरोधकांना. देवेंद्र फडणवीस साहेब खूप स्ट्रॉंग झालेत. आज 15 वर्ष सत्ता, आता इथून पुढे बी त्यांची जाणार नाही. भारतीय जनता पार्टीची सत्ता तोडणं अशक्य आहे, कारण सगळा विपक्ष आहे ते सगळं विखुरलेला आहे. कुठंच काही नाही पक्ष, म्हणजे विरोधी पक्षात इथून पुढे 15 वर्ष समजा. मला तर असं वाटतं समजा वैयक्तिक की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस विचार करणार नाही सत्तेतून बाहेर जायचा तोपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील महाराष्ट्रात. इतकी ताकद आज आहे. पण ज्यावेळेस कुणी नव्हतं देवेंद्र फडणवीसच्या मागे त्यावेळेस आम्ही धनगरांनी मतदान केलं त्यांना आणि मुख्यमंत्री केलं. मग आज आमची एक मागणी आहे, मयंक गांधींना राष्ट्रपती नियुक्त खासदार करा. का करणार नाहीत ते? आणि मी माझ्या धनगर समाजाच्या टोटल नेत्याला बोलणार आहे महाराष्ट्रातल्या मयंक गांधी विषयी, आणि मी माझ्या गावाला बोलणार आहे, मी माझ्या तालुक्याला बोलणार आहे, आणि मी स्वतः कलेक्टर ऑफिस समोर एक दिवस तरी उपोषणाला बसणार आहे. सिरसाळा विकास आघाडी करून आम्ही समजा सिरसाळ्यात सरपंच पदाचा उमेदवार 100% देणार आहेत, चांगला उमेदवार देणार आहेत. आणि आम्हाला तिथं काय समजा रोजगार उपलब्ध करण्यासाठी किंवा 4 पैसे त्या कशातून खायचे ह्याच्यासाठी नाही जायचं. आमचा जर माणूस सिरसाळ्यात गेला तर त्याचा कोणाला त्रास होणार नाही, त्याची आम्ही पहिल्यांदा असा माणूस देणार की त्याचा त्रास कोणाला नाही झाला पाहिजे. काल ग्लोबल विकास ट्रस्टचे सर्वेसर्वा मयंकजी गांधी यांनी सिरसाळ्यातील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी सिरसाळ्यातील अनेक समस्यावर चर्चा करण्यात आली, पण त्या दरम्यान सिरसाळ्यातील गोरखदादा काळे यांनी भाऊक होत त्या ठिकाणी राज्यपाल नियुक्त खासदार त्यांना करण्याची मागणी केली आणि त्या ठिकाणी ते भाऊक झाले आणि त्यांनी काय राष्ट्रपती नियुक्त खासदार करा असं त्यांनी मागणी केली. काय त्या मागण्या होत्या आणि काय नेमकं त्यांच्या भावना होत्या ते जाणून घेणार. दादा, काय काल तुम्ही मयंक गांधी सर सोबत चर्चा करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या केल्या आणि तुम्ही आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला? काय माहितीये का, आपल्या बीड जिल्ह्याला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि मुंडे घराणं यांनी भरपूर काय दिलं, पण ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या खालच्या लोकांनी तर समजा खूपच समजा लुटून खायचा प्रयत्न केला, लुटलं. आणि कुठेतरी एखादा समजा ज्यावेळेस ते काय म्हणतात ना, सबने इतना सताया है बस उसने अपनाया है, तसं सगळ्यांनी एवढा त्रास दिलाय आम्हाला. समजा ह्या नेत्यांनी समाजसेवाच्या नावाखाली बी सगळ्यांनी खाल्लं. फक्त मयंकजी गांधी साहेबांनी समजा कुठेतरी 4 लोकांना कामं दिली, चांगलं डेव्हलप करायचा विचार केला, शेतकऱ्यांसाठी किती राबतायत, म्हणजे चांगल्या गोष्टी करतायत ते. म्हणून आता सगळ्यांनी त्रास दिला, समजा आम्हाला ज्या माणसानं दिलं त्यांचं नाव घ्यावंच लागेल, त्यांच्यावर प्रेम होणारच ना आमचं. आता आम्हाला सगळ्यांनीच आम्हाला काय केलं माहितीये का, आता मुंडे घराण्यांनी 100% आमचा उगम केला, आम्ही उगवलो. म्हणजे आम्हाला समजा ज्यावेळेस काही नव्हतं त्यावेळेस स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेब, आदरणीय जालन्याच्या पालकमंत्री पंकजाताई यांनी तर खूप भरभरून आमच्या ताटावर वाढलं. पण धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा, सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा वाढलं. कोरोनाच्या काळात किड दिल्या, पण काही कार्यकर्त्यांना त्या सुद्धा विकायचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी दिलेल्या किट त्यांच्याच काही लोकांना, जवळच्या लोकांना वाटण्याचा प्रयत्न केला, किंवा ज्यांना हकदार त्यांना नाही दिल्या. मग समजा असं मी म्हणत नाही की बऱ्याच दिल्या, पण नाही दिल्या म्हणजे काही चुकीच्या काही कार्यकर्त्यांना जे वरून लाभ आला तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचू दिला. पण यांचं जे मयंक गांधी सरांचं काम योग्य वाटतं गावापर्यंत आहे, योग्य वाटतं, सगळ्यांना करतात. पण जिथं समजा यांच्याकडे जातीभेद नाहीये, धर्मवाद नाहीये. आणि जर मराठवाड्यात हे जातीभेद आणि धर्मभेद कमी करायचा असेल तर आपल्या मयंक गांधी सरांना राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं, त्यांच्या हातात थोडीफार सत्ता जर आली तर जाती भेद खूप कमी होऊ शकतो. मराठवाड्यात इतका वाढलाय की ह्यांनी ह्याच्या दुकानावर जायचं नाही, त्यांनी त्याच्या दुकानावर जायचं नाही. हे जर कमी करायचं असलं तर कुठेतरी मयंक गांधी सारख्यांच्या हातात नेतृत्व येणं महत्वाचं आहे. म्हणून आज मी समजा म्हणतोय की मयंक गांधी सरांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करा, कारण ते निवडणूक लढवणार नाहीत. तुम्ही दुसरा देखील इशारा दिला होता की या मागणीला घेऊन तुम्ही अनेक कार्यालय असतील, मुख्यमंत्र्याला असं पंतप्रधानांना निवेदन करणार आहात, त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. 100% करणार. देवेंद्र फडणवीसाचा उगमच धनगरांच्या घरातून झालाय. सगळं महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं सुरुवातीच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान केलं,
त्यावेळेसच सत्ता महाराष्ट्रावर बीजेपीची आली. आज जरी वाटत असलं, आजच्या काळात जरी वाटत असलं की बाबा देवेंद्र फडणवीस साहेब खूप स्ट्रॉंग झालेत, आज 15 वर्ष सत्ता, आता इथून पुढे बी त्यांची जाणार नाही, भारतीय जनता पार्टीची सत्ता तोडणं अशक्य आहे, कारण सगळा विपक्ष आहे ते सगळं विखुरलेला आहे. कुठंच काही नाहीये विपक्ष, म्हणजे विरोधी पक्षात इथून पुढे 15 वर्ष समजा, मला तर असं वाटतं समजा वैयक्तिक की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस विचार करणार नाही सत्तेतून बाहेर जायचा, तोपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील महाराष्ट्रात. इतकी ताकद आज आहे. पण ज्यावेळेस कुणी नव्हतं देवेंद्र फडणवीसच्या मागे, त्यावेळेस आम्ही धनगरांनी मतदान केलं त्यांना आणि मुख्यमंत्री केलं. मग आज आमची एक मागणी आहे, मयंक गांधींना राष्ट्रपती नियुक्त खासदार करा. का करणार नाहीत ते? आणि मी माझ्या धनगर समाजाच्या टोटल नेत्याला बोलणार आहे महाराष्ट्रातल्या मयंक गांधी विषयी, आणि मी माझ्या गावाला बोलणार आहे, मी माझ्या तालुक्याला बोलणार आहे, आणि मी स्वतः कलेक्टर ऑफिस समोर एक दिवस तरी उपोषणाला बसणार आहे. कारण सरकारचे कान उघडावेत. देवेंद्र फडणवीस, अमित भाई शहा आणि नरेंद्र भाई मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, यांना सर्वांना मी माझं स्वतःचं पत्र लिहिणार आहे, देणार आहे. माझे कायदेशीर वकिलाशी बोलणं होतंय. मी एकदा वकिलाशी बोललो की माझे पत्र सर्वांना जातील, आणि माझ्या पत्राची जर दखल नाही घेतली तर मी उपोषण सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार, म्हणजे करणार, 100% करणार. मध्यंतरी पाहायला गेलं तर संबंध धनगर समाज मुंबईकडे गेला होता आणि आझाद मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या ठिकाणी दीपक बोराडे यांच्या समर्थनात सकल धनगर समाज त्या ठिकाणी गेला, आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा भाषणात देखील म्हटलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये सगळं आमचा अभ्यास झालेला आहे. परंतु कुठेतरी देवेंद्र फडणवीस त्यांच्या शब्दापासून पाठ फिरवत आहेत का? हो, आता कसं माहितीये का, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की भाजपची सत्ता खूप मोठी झाली, खूप मोठी झाली. समजा आता कसं एक वेळेस म्हणजे निर्माण करणारा समजा वडील असो, आता आपल्या महाराष्ट्रातले तुम्ही बरेच समजा वयस्कर माणसं असतील जे समजा ज्यांना 2-2, 3-3 समजा लेकर, तरी पण ते दरेखत फिरतात. तशी अवस्था आहे. धनगर समाजानंच निर्मिती केलेली आहे देवेंद्र फडणवीसांची. आज भाजपची सत्ता आहे ना, ती फक्त धनगराची देण आहे. आता ठीक आहे, आता त्यांना समाजाची गरज नाहीये समजा, किंवा बिगर समाजाचं त्यांचं होऊ शकतं समजा, म्हणजे ते मुख्यमंत्री राहू शकते 15 वर्ष. पण ज्यावेळेस कोणी नव्हतं त्यावेळेस फक्त धनगर समाजानेच त्यांना मुख्यमंत्री केले. ही वस्तुस्थिती आहे. काय दगडावरली पांढरी रेघ आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक आहेत आणि शिरसाळ्याची स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक देखील डोळ्यासमोर आहे, आणि काही दिवसानंतर शिरसाळ ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. तुमचा जो तुम्ही वेळोवेळी सांगतात की मी ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल, ही ठाम भूमिका घेऊन तुम्ही लढवणार आहात, तुमचा उमेदवार देणार आहात, आणि जिल्हा परिषद देखील तुम्ही लढवणार आहात, आणि पंचायत समिती देखील. काय तो प्रोग्राम असणार आहे, तुम्ही कसं लढवणार आहात? वेळ आल्यास तुम्हाला कळलंच. आता माझं म्हणजे सिरसाळा शहरावर बरं का, म्हणजे मी प्रत्येकाशी बोलतोय आपण काय केलं पाहिजे. निवडणूक म्हणलं की समजा कमीत कमी 500-400 कार्यकर्त्यांना बोलावं लागते. आता निवडणूक म्हणलं की उठलं की आपल्या मनावर केलं समजा, हे काय समजा जेवण केल्यासारखं नाही की मी जाऊन इथे ह्या हॉटेलमध्ये जेवणार, हे फायनल आहे. आता मला एखाद्या वेळेस सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांचं जर बोलणं झालं बरं का, म्हणजे त्यांनी जर समजा म्हणले समजा की बाबा तू थांब एवढ्या वेळेस, असं करू नकोस. आता गेल्या वेळेस निवडणुकीत समजा आम्हाला विचारात घेण्यात आलं नाही समजा, त्याचं दुःख नाही समजा की काय झालं गेल्या वेळेस, काय झालं, पुढच्या वेळेस काय होणार आहे. पण माझं चाललंय आता समजा सिरसाळा विकास आघाडी आम्ही करणार आहेत. सिरसाळा विकास आघाडी करून आम्ही समजा सिरसाळ्यात सरपंच पदाचा उमेदवार 100% देणार आहेत, चांगला उमेदवार देणार आहेत. आणि आम्हाला तिथं काय समजा रोजगार उपलब्ध करण्यासाठी किंवा 4 पैसे त्या कशातून खायचे ह्याच्यासाठी नाही जायचं. आमचा जर माणूस सिरसाळ्यात गेला तर त्याचा कोणाला त्रास होणार नाही, त्याची आम्ही पहिल्यांदा असा माणूस देणार की त्याचा त्रास कोणाला नाही झाला पाहिजे. आता माझा भाऊ उपसरपंच केलता 2012ला स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांच्या पक्षाकडून समजा आम्ही 5 वर्ष समजा उपसरपंच होता. आता सरपंच पदाला उमेदवारी 100% देऊ आम्ही, पण अशी देऊ की उमेदवार चांगला असला पाहिजे, फ्रेश असला पाहिजे, आणि कोणालाही त्या उमेदवाराचा त्रास झालेला नसला पाहिजे. आणि विकास, एक वेळेस सिरसाळ्याची सत्ता आल्यास काय विकास असते, काय कामं असतील, हे मी दाखवून देईन तुम्हाला. सिरसाळकरांना हे 100% दाखवून देईन. आणि इथला सिरसाळकर आहे का स्वाभिमानी, असं वाटतंय काही लोकांना की आम्ही अर्थशास्त्राच्या जोर निवडणूक जिंकू, पण ज्यावेळेस मी मैदानात असेल त्यावेळेस तुमचं अर्थशास्त्र काहीच काम करणार नाही. मी तुम्हाला आज ठणकावून सांगतो विरोधकांना,
धन्यवाद. शेवटे गोरखदादा काळे त्यांनी शिरसाळ्यामध्ये मयंकजी गांधी यांच्यासोबत चर्चा करत असताना भावुक झाले आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्याची मागणी केली. आता ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचा होणार पण लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे देखील त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली. एकंदरीत पाहायला गेलं तर शिरसाळ्यामधील ग्रामपंचायत असेल किंवा आगामी जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती निवडणुका असतील त्यामध्ये सुद्धा ते ठाम भूमिका घेऊन त्यांचा उमेदवार देतील आणि ते स्वतः देखील लढतील अशा भूमिका मांडलेल्या आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा.